सारथीची NMMS शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगलीत आज धरणे आंदोलन. महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना दिली जाणारी NMMS शिष्यवृत्ती शासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय भव्य असे धरणे आंदोलन करण्यात आले. इयत्ता 8वीमध्ये NMMS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या मराठा समाजातील मुलामुलींना इयत्ता 9वी ते 12वी या 4 वर्षांच्या कालावधीसाठी ही शिष्यवृत्ती दिली जात होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळत होता. मात्र शासनाने ही शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांचे विशेषतः ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलकांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक आणि मराठा समाजातील विविध संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव सुरेश जाधव. आज या ठिकाणी ॲडव्होकेट सुधीर मोरे सरांनी सारथीची योजना पुन्हा चालू करण्यासाठी उपोषण आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना त्यांचा एक निवेदन आहे की सारथीची योजना जी बंद केलेली आहे ती पुन्हा चालू करावी. त्याच्यातून विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे, आर्थिक बाजू विद्यार्थ्यांची त्याच्यातून फायदा होत होता. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही विद्यार्थ्यांना मराठा समाजातील मागास असल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून जात होते. पण या सारथीच्या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण करण्यासाठी लाभ मिळत होता. तो बंद झालेला आहे. तो पुन्हा चालू करण्यासाठी सरांनी जे आंदोलन केलंय त्याला आम्ही समर्थन करतोय आणि विद्यार्थ्यांची पुन्हा सारथीची योजना चालू करावी हीच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. माझं नाव राजनंदिनी संतोष पाटील. मी 8वीची विद्यार्थी आहे. आम्हाला सर्वांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. आम्ही एवढं कष्ट केलं त्याचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच शासनाकडून विनंती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.